नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण याच्यापूर्वीचा व्हिडिओ टाकला होता शेतीच्या बाबतीत तुतीवर येणाऱ्या साईडने सोयाबीन कपाशीवरून फवारी जे आपल्या तुतीबागेत येतात त्या बाबतीत आपण संरक्षण कसे व्हावे याबाबतीत माहिती टाकली. आता आपण आपल्याकडे एका एकरामध्ये 2 प्लॉट आहेत. तर याला कंपाऊंड नाही आहे, हे बघू शकता तुम्ही. हे डायरेक्ट सोयाबीन लगत आहे, याला ज्वारीची लागवड झालेली नाही आहे. पण आपण याच्यावर पण कसं उपाय करू शकतो. आता नाईलाजाने शेतकऱ्याजवळ साईडने जागा नसतं, लगतच आपलं सोयाबीन असतं, कपाशी असतं आणि त्याची फवारणी नकळत उडत असतं आपल्या तुतीवरती. तर त्या बाबतीत आपण आज माहिती देणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कळवा कमेंटमध्ये आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर माहिती बेल आयकॉनद्वारे मिळेल. तर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर पण करा. तर बघा, आता हे सोयाबीन आहे आणि हे तुती बाग आहे, असं सर्व शेतकऱ्यांचं असणार. तर याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला जे रेरिंग असतं म्हणजे आपण जे रॅक असतात, तर या आपल्याकडे तंतोतंत पाला असला तर आपण हे तास आपण कसा याच्यावरती कमीत कमी रिस्क घेऊन उत्पन्न काढू शकतो त्या बाबतीत आज एक छोटीशी युक्ती तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, काय करायचं, आपल्याला आपलं पूर्ण पाल्याचं एक अंदाज घेऊन घ्यायचा. जुन्या शेतकऱ्यांना तो अंदाज माहीत असतं की आपला पाला किती अंडी चालतात. तंतोतंत अंडी घेतले तर आपल्याला हा पाला खाऊ घालावाच लागतो आणि पूर्ण बॅचचं नुकसान होण्यापासून आपण कसं वाचू शकतो, कारण की विषबाधा झाली तर पूर्ण पाला मिक्स पूर्ण रॅकेमध्ये गेला तर तुम्हाला माहीत आहे सर्व जे आहे बॅच विषबाधाग्रस्त होते. तर वर्गीकरण करून घ्यायचं. जे साईडचे जे आपले तुती बागेचे लाईन आहेत, जसं आता मी तुम्हाला दाखवतो. आता हे साईडचे लाईन आहेत, तर हे लाईन ठराविक वरच्या रॅकेपुरतीच मर्यादित ठेवायचे. म्हणजे सुरुवातपासून आपण वरच्या रॅकेलाच याचं पाला द्यायचा आणि झालं तर आपलं नुकसान फक्त वरच्या रॅकीचं एक कोणताही कप्पा घेऊन त्याच्यामध्ये नुकसान होतं आणि बाकीचे जे कप्पे आहेत ते आपले मध्य भागातला पाला द्यायचा, जेणेकरून काय होईल की आपल्याला ते विषबाधा फक्त एका रॅकमध्ये पुरतीच मर्यादित आपल्याला ठेवता येईल आणि त्याच रॅकेला आपण नुकसान झालं तरी आपलं पूर्ण नुकसान होणार नाही आणि त्याच्यामधून आपल्याला विषबाधा नसली तर त्याच्यामध्ये उत्पन्न होणार. म्हणजे काही करून आपलं रेरिंग फेल होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण की पूर्ण रेरिंग फेल झालं तर पूर्ण नुकसान होतं. आणि हा पाला तुम्ही मिक्स टाकला पूर्ण रॅकमध्ये तर पूर्ण अळीला जो आहे फुल फिडिंग मिळाली पूर्ण साईडची, पूर्ण अळी हे विषबाधाग्रस्त होऊ शकते. तर त्याच्यावर सोपा उपाय असा आहे की हे साईडचे जे आपले लाईनिंग आहेत, या लाईनिंगला आपण एक ठराविक रॅकपुरतंच मर्यादित ठेवायचं, जेणेकरून काय होईल की त्याच्यामध्ये विषबाधा असली तर फक्त तेच अळी तोच कप्पा आपला खराब होईल, बाकीच्या याला आपल्याला उत्पन्न होईल. आणि 100 अंडी पुंज असली आणि 90 किलो माल झाला तरी 20 किलो माल त्याच्यामधला कमी झाला तरी आपल्याला उत्पन्न मिळतं. पूर्ण 100% लॉस झाल्या व्यतिरिक्त आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. तर असा एक छोटीशी युक्ती करून आपण आपल्या जे साईडचे कॉर्नरवरले जे लाईन असतात त्याचा पण फायदा घेऊ शकतो आणि नुकसान झालं तर ते आपल्या लिमिटमध्ये पण ठेवू शकतो. तर शेतकऱ्यांचा पूर्ण 100% लॉस होणार नाही याची काळजी आपण या युक्तीमधून सांगितलेली आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे कंपाऊंड आहे ठीक आहे, त्यांचं विषय नाही, तरी पण त्या कंपाऊंडला पण तुम्ही हे युक्ती वापरा की साईडला जे तास आहेत ते आपण ठराविक एका रॅकीपुरतीच मर्यादित ठेवत, त्याचा पाला आपण दुसऱ्या रॅकमध्ये टाकू नये. आणि ज्यांनी कंपाऊंड केलेलं आहे त्यांच्यासाठी आपण एक आणखीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत जो की फवारणी बाबतीत आहे. तर हे कंपाऊंडचे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं, हे इमर्जन्सी टाकावे वाटले म्हणून मी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोचवलेली आहे. आणि अजून एक माहिती अशी आहे की आता पावसाळा सुरुवात होत आहे. बरेचशाच ठिकाणी काय होतं आहे शेतकरी मित्रांनो, एक आपण शेडमधला पण व्हिडिओ टाकणार आहोत लवकरच, जो मुंग्या संबंधित आहे. आता बरेच शेतकऱ्यांची रेअरिंग चालू आहे, त्यांना मुंग्यांचा बळा त्रास होतो. तर मुंग्या ह्या कशा प्रकारे आपल्याला चकवा देऊन आपल्या शेडच्या रॅकीवर येतात आणि अळ्यांना खूप त्रास देतात आणि एक वेळेस मुंग्या आतमध्ये शिरल्या तर ते काढणं खूप आपल्याला अवघड जातं. त्या बाबतीत पण व्हिडिओ येणार आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.